1857चा स्वातंत्र्य लढा या धड्यामध्ये आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतो. तर कशा तऱ्हेने आपण ह्याच्यामध्ये भाग घेतला, सर्व भारतीयामध्ये आपल्या सैनिकांमध्ये कसा असंतोष पसरला आणि ठिणगी कशी पडली हे आपण आतापर्यंत बघितलं. आता पुढे त्या लढ्याचं स्वरूप कसं बदलत गेलं ते आपण बघूया. तर सगळे आपण बघितलं आपल्या मागच्या उपक्रमामध्ये नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, त्याच्यानंतर आपण बघत आहोत बेगम हजरत महल यांनी सुद्धा ठिकठिकाणी उठावाचं नेतृत्व हे केलं. त्याच्यानंतर दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी तसेच बिहारमधील उठावाचं स्वरूप हे असं विशेष अशा प्रकारचं उग्र असं धोरण होतं. आणि मग त्याच्यामध्ये बिमोड कसा झाला तर भारतीय इंग्रजांशी हे प्राणपणाने लढले आपण भारतीय लोक. त्याच्यानंतर यामध्ये फक्त सैनिकच नव्हते तर जमीनदार होते, राजे होते, सेनापती होते आणि सामान्य जनता सुद्धा होती. आणि हिंदी सैनिकांच्या नियोजित वेळेपूर्वीच उठाव सुरू झाला. म्हणजे प्रत्येक जण सामान्य आपल्या विभागातून सामान्य जनतेपासून प्रत्येक स्तरावरची लोक या लढ्यामध्ये उतरली होती. कारण प्रत्येकाचं ध्येय एकच होतं की इंग्रज यांचं या भारतामधून, आपल्या देशामधून संपूर्णपणे उच्चाटन करायचं, त्यांना हकलून लावायचं इथं. मग सुरुवातीला काय झालं तर हिंदी सैनिकांना यश मिळत गेलं, परंतु इंग्रजी सैन्याची जी संख्या होती ही जास्त होती. कारण त्यांनी काय केलं होतं की आपल्या भारतामध्ये त्यांची मुळं ही बरोबर पसरवली होती, त्याच्यामुळं त्यांची संख्या जास्त होती आणि प्रशासकीय ताकद सुद्धा मोठी होती. मग इंग्रजांनी काय केलं, आपण जसे सगळ्या क्षेत्रातून उतरलो होतो त्यांच्याशी हे संपूर्ण लढा देण्यासाठी या इंग्रजांशी, तर त्यांनी सुद्धा पण काय केलं की साम दाम दंड भेद आपल्या मुद्द्यामध्ये लिहिलंय. म्हणजे कोणत्याही प्रकारची दया गयावया न करता त्यांनी प्रत्येकाला कापायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी सुद्धा अतिशय कठोर धोरण आपल्या बाबत घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर ती हारले पण, परंतु त्या धक्क्यातून ती सत्ता लवकरच सावरली आणि त्यांनी मग पुढील येत्या 6 महिन्यामध्ये गेलेली सगळी ठिकाणं परत मिळवली. आणि त्याच्यानंतर काय झालं तर आपल्या राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंह, अहमदुल्ला हे धारातीर्थी पडले. मग बहादूर शाह यांना रंगून येथे कारावासात ठेवण्यात आलं. मग नानासाहेब आणि बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. आणि तात्या टोपे 10 महिने इंग्रजांशी लढत होते, पण फितुरी झाल्यामुळं ते इंग्रजांच्या हातात सापडले आणि त्यांनी त्यांना फासावर चढवलं. आणि अशा रीतीने सन 1857ला सुरू झालेली लढाई 58च्या अखेरीपर्यंत सुरुवात झाली. आणि ठिणगी कुठून पडली होती तर सैनिकांच्या असंतोषातून. तरी सुद्धा फक्त सैनिकच, जसं आपण बघितलं तसं फक्त सैनिकच नाही लढले, तर प्रत्येक आपल्या भारताच्या प्रत्येक क्षेत्रातून, म्हणजे शेतकरी वर्ग, कारागीर वर्ग, सामान्य जनता, हे सगळेजण, इव्हन आदिवासी सुद्धा या इंग्रजांच्या विरोधात एकत्र आले होते. मग आता या अन्यायकारी राजवटीचा पाडाव करण्यासाठी सर्व भारतीयांनी हा संग्राम अगदी जोरात लढला. त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम आणि विविध जाती जमातीचे लोक मोठ्या ताकदीनं उभा राहिले आणि एकच ध्येय होतं की इंग्रजांचं उच्चाटन आपल्या भारतातून आणि स्वातंत्र्याची काय होती प्रेरणा आपल्या सगळ्या भारतीयांच्या मनामध्ये अगदी ठाम होती. आणि म्हणूनच या लढ्याला व्यापक असं राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालं. आता आपण यशस्वी तर झालो, ठिणगी पडली, आपण यशस्वी होत पण गेलो. काही आपले खूप अगदी चांगली लोक पण मारली गेली. पण ह्याच्यामध्ये आपण काही ठिकाणी अयशस्वी पण झालो. तर त्याची कारण काय होती तर हा लढा जो आपण खेळलो तो अगदी आपण इतका लवकरात लवकर केला ना की काय झालं की एकाच वेळी हा झाला नाही.
तर थोड्या थोड्या ह्याच्यामधून झाल्यामुळे काय झाली, संख्या लोकांची कमी पडली. म्हणजे हो का? इथं सुरू आहे का? मग चला आता ह्या इंग्रजांना मारूयाच. आपण आता ह्यांना हकलूनच लावूया. आता चला ह्याचं असं काय होत गेलं? आता तिथं झालंय काय? आता ह्या ठिकाणी झालं काय? चला मग आपण पण आपल्या गावात म्हणजे काय झालं, की एकत्रीकरण जे होतं ना, ते थोड्या ह्याच्यामुळे झाल्यामुळं ते थोडंसं आपली माणसं पण मनुष्यबळ आपलं कमी पडलं. सैनिक तर होतेच. सैनिक अगदी जोशात भांडत होते. आणि त्याच्यामुळं प्रेरित होऊन शेतकरी वर्ग, सामान्य जनता, कारागीर, जमीनदार सगळेजण येत होते. आणि ह्या सगळ्यांच्या येण्यामध्ये काय झालं थोडीशी वेळ थोडासा अ, हे कमी पडला आपल्याला. म्हणजे इंग्रजांचं सैन्य कसं पाठबळ एकदम होतं ना आणि आपण सगळे एकत्र येऊन असे भांडत होतो. त्याच्यामुळं थोडंसं एकाच वेळी आपण एकत्र नाही आलो आणि त्याच्यामुळं थोडंसं आपण मागे पडलो. आणि उत्तर भारतामध्ये या लढ्याची तीव्रता अधिक होती. उत्तरेकडील राजपूत, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश या लढ्यापासून अलिप्त राहिले. म्हणजे काही ठिकाणी तीव्रता जास्त झाली, काही ठिकाणी कमी. म्हणजे काय? मी आत्ताच तुम्हाला सगळं स्पष्टीकरण दिलं. त्याप्रमाणे हा लढा चालू राहिला. पुढे बघूया आपण काय शिकलो या विभागामध्ये काही रिकाम्या जागा तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्याचे पर्याय वरती दिलेले आहेत आणि त्याच्यामधून ते शोधून त्याच्यामध्ये लिहायचे. बरोबर? आले लक्षात? चला आता पुढे जाऊया तर काय-काय आपण आता अजून काय-काय लढ्यात झालं या ते बघण्यासाठी.